जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। छत्रपती संभाजीनगर परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोळे आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या लॉंग मार्चने सोमवारी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। यामध्ये सहभागी हजारो आंबेडकरी अनुयायांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणले। महिना झाला तरी दोषींविरुद्ध कारवाई झालेली नाही। त्यामुळे 17 जानेवारी रोजी परभणी येथून आशिष वाकोळे यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च निघालाय। हजारो आबालवृद्ध मुंबईच्या दिशेने पायी निघाल्यामुळे अनेकांच्या पायाला जखमा झाल्या होत्या। तरीही कशाची तमा न करता ते लॉंग मार्च मध्ये पायी निघाले आहेत। हा लॉंग मार्च रविवारी रात्री कॅम्ब्रिज शाळेजवळ छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचला। तेथे मुक्काम केल्यानंतर सोमवारी सुमारे 11:30 वाजता मोर्चाला पुन्हा सुरुवात झाली। तत्पूर्वी तिथे शहरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या शिबिरात डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व जखमींवर उपचार करण्यात आले। आशिष वाकोळे आणि रवी सोनकांबळे यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं। मंचावर बसणाऱ्या पुढाऱ्यासाठी काही कार्यकर्त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थोडं आजूबाजूला फिरवलं तरी चालतं। रवी सोनकांबळे आशिष वाकोळे रवी सोनकांबळे आणि भीमराव हत्ती आंबिरे यांनी मंचावर यावं। थोडं तिकडे डीजे चालू असल्यामुळे आवाज येत नसेल, परंतु बाकीच्या सर्वांनी आतमध्ये येऊन बसावं विनंती करतो। आपल्या सगळ्याला मी इथं नमूद करू इच्छितो की या आंदोलनाला कुठल्याही आमदार खासदार मोठ्या माणसाची मदत नाही, आपल्या समाजातल्याही मोठ्या नेत्याची आणि श्रीमंत माणसाची मदत नाही, तर गरीब माणसं 100 रुपये देऊन हे आंदोलन चालत आहेत। परभणीला घटना झाल्यावर 32 दिवस माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी तिथे आंदोलन चालवलं। रोज 1000 माता भगिनी बंधू चालत होते आणि माझ्या छत्रपती संभाजीनगर वासियांना सांगू इच्छितो की कालन्यामधून माझ्या माता भगिनीने या लॉंग मार्चला 5 लाख रुपये जमवून दिलेले आहे। किती मोठं योगदान आहे माता भगिनी आणि बंधू। काय मागणी आहे बांधवांनो आमची? जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजात जन्माला येऊन संविधान प्रेमी होता आणि त्या दिवशी संविधान शिल्पाची मोडतोड झाली म्हणून तो लॉंग मार्च मध्ये सहभागी होता। म्हणून सोमनाथला आणि माझ्या 32 भीमसैनिकाला या हरामखोर परभणीच्या पोलिसांनी प्रचंड प्रमाणात मारलं। ते माणसं आहेत की जल्लाद आहे अशा पद्धतीचे आपल्याला भाऊ। एक माझी ताई वच्छला ताई मानवते, ती फक्त मुलांना मारहाण होते म्हणून त्याचा व्हिडिओ करत होती। माझ्या संभाजीनगरच्या बांधवांना सांगू इच्छितो की त्या माझ्या ताईला 12 पोलिसांनी तुडून मारलं। मारल्यामुळं काट्याच्या हल्ल्यामुळं तिच्या पायावर गोळे आले, तर गोळे जाण्यासाठी
तिची अँजिओप्लास्टी झालेली असताना सुद्धा हरामखोर पोलिसांनी तिला उड्या मारायला सांगितल्या। पोलीस प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आणि तिने सांगितलं की मला बाथरूमला जायचं, लघवी आली। त्या नीच पोलिसांनी तिच्या गुप्तांगावर लाथा मारल्या आणि इथंच मूत म्हणून सांगितलं। माझे जे भीमसैनिक ज्यांच्या हातावर छातीवर टॅटू आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्यांच्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे, अशा सगळ्या आपल्या भीमसैनिकाला या हरामखोर पोलिसांनी प्रचंड मारलं लॉकअपमध्ये आणि त्याला सांगितलं की संविधानाची तोडजोड झाली म्हणजे काय झालं आणि घे आता बाबासाहेबांचं नाव। अशा पद्धतीनं प्रचंड प्रमाणात मारहाण झाली आहे। मित्र हो, आम्ही परभणीकर तुम्हाला वॉर्निंग द्यायला आलेलो आहे की 2024ला या महायुती सरकारला जे 5वी बहुमत मिळालेलं आहे, 2024 ते 2029 हा काळ आंबेडकरी समाजासाठी, मुस्लिम समाजासाठी, अल्पसंख्याक समाजासाठी अत्यंत वाईट काळ आहे। त्यामुळे आपण एकसंघ राहा, एकजुटीने राहा, अन्यायाच्या विरोधात लढा, म्हणून हा लॉंग मार्च आम्ही आशिष वाकोडेच्या नेतृत्वात काढलेला आहे। मागण्या फार छोट्या छोट्या आहेत। आता आमच्या भराडीने सांगितलं की संविधान शिल्पाची मोडतोड झाली म्हणून अट्रॉसिटी ऍक्ट लावला। अरे हराम करो, अट्रॉसिटी ते काय? अट्रॉसिटी ऍक्ट लावला संविधान फक्त काय जयभीमचे काय, मागासवर्गीय काय? देशातल्या सगळ्या लोकांचं संविधान आहे। मग त्या हरामखोर दत्ता पवारवर राजद्रोहाचा गुन्हा लागला पाहिजे ही आमची मागणी आहे। ज्या आमच्या हरामखोर या पोलिसांनी आमच्या बांधवाला मारलं, आमचा सोमनाथ सूर्यवंशी त्याच्यामध्ये शहीद झाला, त्या सगळ्या हरामखोर पोलिसांवर 302 कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आणि या सगळ्या आंदोलनामध्ये ज्या माणसाने 45 वर्ष आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व केलं, या आंदोलनात सुद्धा ज्या दिवशी शहीद सोमनाथ सूर्यवंशीची अंत्यविधी होता त्या दिवशी 6 वाजेपर्यंत आम्ही दोघं सोबत होतो आणि शेवटपर्यंत लढला आणि हार्ट अटॅकने गेला तो सुद्धा शहीद विजय वाकोडे बाबाच्या परिवाराला सुद्धा या शासनाने न्याय दिला पाहिजे। पण शासन न्याय देत नाही। शासन काय म्हणतं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये म्हणतात की तो दत्ता पवार मनोरुग्ण होता आणि नागपूरच्या विधानसभे म्हणतात की त्याला पश्चाताप झाला। म्हणजे तो मनोरुग्ण असेल तर मनोरुग्णाला पश्चाताप होईल का? त्याच्यामुळे तुम्ही आता ठरवा की कोण मनोरुग्ण आहे। विटंबना झाली त्यावेळेस आमच्या पोरांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले होते, जो म्हणून जे संविधानाची विटंबना करणारा हरामखोर होता दत्ता सोपान पवार, याला आमच्या कांबळे नावाच्या ऑटोवाल्या पोरानं त्यांना त्याच्या मुंडक्यावर पाय दिलं आणि आमचा सुनील लहाने म्हणून पोरगा त्याने स्टेटस ठेवलं होतं, मनुस्मृती वर्सेस संविधान। इतका मोठा लढा या भारतामध्ये चालू आहे आणि आपण सर्व संविधान प्रेमी आहोत म्हणून आपण आमच्या सोबत लॉंग मार्च मध्ये आले आहात। अरे तुम्ही लॉंग मार्च मध्ये औरंगाबाद येथील तमाम भीमसैनिक, आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी माता भगिनी अतिशय ताकदीने आमच्या सोबत आलात। इतक्या दिवसात आमच्याकडे कोणी बघायला तयार नव्हतं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लक्ष देत नव्हता, मीडिया लक्ष देत नव्हता, पण आपण आल्यानं आज तुमच्या इथले मंत्री आमच्या मागे लागलेत की आम्ही काहीतरी बोलतो, कुठला तरी मधला मार्ग काढतो आणि तुमच्या मागण्या मान्य करतो। तुम्ही तमाम आंबेडकरवादी औरंगाबाद येथील भीमसैनिकांचे, माता भगिनींचे आभार मानतो की तुम्ही आमच्या सोबत आल्यानं एक आंबेडकरी समाजाची ताकद या ठिकाणी दिसलेली आहे। आणि आम्ही जोपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात सोडत नाही, माय मावल्यांना सगळ्या भावांना माझी विनंती आहे, लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे युवा नेते आशिष भैया विजय वाकोडे यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला यायचंय। मित्रांनो, 10 तारखेला घटना घडली परभणीमध्ये, 11 तारखेला जिल्हा बंद झाला, जिल्हा बंदचं आवाहन केलं आम्ही, जिल्हा बंद झाला। त्याच्यानंतर 13 तारखेला सोमनाथचा मृत्यू झाला, 15 तारखेला आम्ही धरणे आंदोलन लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वात काढलं आणि ते धरणे आंदोलन 34 दिवस कंप्लीट करून आज 11वा दिवस आहे, म्हणजे 50 दिवस झालं आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून निघलेलो आहे। माझी बायको कटावून गेली केव्हापासून येता म्हणून, आज माझी बायको माझ्या सोबत आहे, ती म्हणली लॉंग मार्च मध्ये मी पण येते, झेपेंदा सगळं मी पण येते म्हणून। हे फक्त आंबेडकर नावाची ताकद आहे की जे आपल्याला घरावर तुळशीपत्र ठेवायला प्रेरणा देते आणि तुम्हीच या ठिकाणी सर्व
औरंगाबाद येथील माता भगिनी भीमसेनिक आमच्या सोबत आलात तर निश्चितच औरंगाबाद जिल्हा जायच्या आधी या जातीवादी प्रशासनाचे डोळे उघडतात, जातीवादी मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडतात, तेव्हाच आपल्याला न्याय भेटन. परभणी जिल्ह्यातच अन्याय व्हायला असं नाही, अख्खा मराठवाडा महाराष्ट्र जिथं जिथं अन्याय होत आहे त्या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी युवा नेते आशिष भैया विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाचा लॉन्च निघलेला आहे. मला बरेच ठिकाणी वाटलं आमची बरेच ठिकाणी कमी जास्त सोय झाली, खाण्याची कमी जास्त सोय झाली, संडास बाथरूमची कमी जास्त सोय झाली, झोपण्याची कमी जास्त सोय झाली, पण आम्ही एक भंतेजीच्या रूपाने ते सगळं स्वीकार करायलो. तुम्ही प्रेम दिलं तरी स्वीकार करा, तुम्ही काही म्हणले तरी स्वीकार करा. त्या संविधानामुळे इथला पंतप्रधान या ठिकाणी आहे. भालेराव दादा, काल आपल्या सर्व महिला मंडळाने या ठिकाणी निर्णय घेतलाय, ठराव घेतलाय, जर मुख्यमंत्र्यांना आशिष वाकोडेची मागणी मान्य नाही केली तर या सर्व महिला ज्या परभणीहून इथं आल्यात त्या सर्व 1-1, 2-2 रुपये गोळा करणार. त्या ठिकाणी 3,000 रुपये जमा झाल्यानंतर 3,000चा आहेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री त्यांना घेणार. पण आहेराचं स्वरूप काय? आहेरामध्ये एक साडी राहणार, एक चुळी राहणार आणि बांगड्या राहणार. त्या 3 पद्धतीचा आहेर महाराष्ट्राच्या शासनाला द्यायचंय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, 2 आमच्या माया बहिणी आणि आशिष वाकोडे हे ते आहेर देणार. त्या तिघांना ते आहेर कसा वाटून घ्यायचा ते त्याने ठरवायचं. साडी कुणाला पाहिजे, चोळी कुणाला पाहिजे आणि बांगड्या कुणाला पाहिजे त्या महाराष्ट्राच्या शासनाने या ठिकाणी त्यांनी विचार करावा. आज 200 किलोमीटर चलत आलो, 200 किलोमीटर चलत आलो असताना सुद्धा महाराष्ट्राचा एकही मंत्री आमचं निवेदन घ्यायला या ठिकाणी आला नाही. आज आशिष वाकोड्याला जीव मारण्याचा प्रयत्न झाला. आज आमच्या या रॅलीमध्ये काही अज्ञात वाहनांनी धडक देण्याचा प्रयत्न केला. हे पोलीस, हे पूर्ण पोलीस ह्या राज्यकर्त्याचं घरघरी बनून काम करत आहे. त्याच्यानं आंदोलनकर्त्यांना माझी आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही वेळेस या ठिकाणी सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. पोलिसांची दादागिरी आम्ही कधी खपून घेता कामा नाही. त्या ठिकाणी वरी तुम्हाला बॅनर दिसायले, त्या बॅनरमध्ये नारायण राणेचं पोरग आहे. इथल्या सर्व पोलीस खात्यांच्या लोकांना सांगतो, ते नारायण राणेचं पोरगा म्हणतंय की मी भाषण करताना पोलीसवाले माझे व्हिडिओ घेतात आणि आपल्या बायकाला दाखवतात. त्याचा निषेध जर परभणीत कोणी केला असेल तर त्या विजय वाकोडेने केला आणि त्याचा धिक्कार केला. आणि त्या पोलिसांनी आमच्या विजय वाकोडेला आणि आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला मारण्याचं काम केलंय. म्हणून पोलीस खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी आव्हान आणि चेतावणी द्यायलो की भारतातल्या ह्या बौद्ध अनुयायांचा तुम्ही अंत बघू नका. ज्या दिवशी आमचे आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर येतील त्या जातीवादी पोलीस प्रशासनाला घरामध्ये सुद्धा पणा मिळणार नाही, अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू. म्हणून पोलिसांनी वेळीच या ठिकाणी दक्ष राहा. मुंबईपर्यंत लॉंग मार्च आमचा जाणार आहे. तुम्हाला आम्हाला बंदोबस्त देता आला तर द्या, नसता आमच्या बंदोबस्तात येऊ नका. आमच्या ह्या आंबेडकरी माया बहिणीचा बंदोबस्त आमचे सर्व आंबेडकरी संघटनेचे नेते आणि पदाधिकारी या ठिकाणी करतील. परंतु आम्हाला बंदोबस्त देण्याच्या नावाखाली ढोंग करू नका आणि आमच्यामध्ये येऊन आमच्या आंदोलनाला बदनाम करून तुम्ही असं काही पाऊल उचलू नका. म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो, बाबा साहब के बच्चे अभी ये हिंदुस्तान में जिंदे हैं. बाबा साहब के बच्चे ये हिंदुस्तान में अभी जिंदा है. और पुलिस वालों, तुम्हारे को खबरदार करते हम. यहाँ पे 2 शेर हमारे बैठे वाले, जिसका नाम है आशिष वाकोडे और सुधीर साळवे. आमच्या नादाला तुम्ही लागू नका आणि आमच्या मागे नेते नाहीत असं समजू नका. या ठिकाणी 2 नेते आमचे बसलेले आहेत, भालेराव दादा आणि हत्यांबेरे दादा. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राच्या नेत्याचा सपोर्ट आहे. परंतु महाराष्ट्राचे जे मोठे नेते आहेत, जे स्वतःला आमचं सर्वस्व समजतात, ते मोठा नेता सुद्धा आज आशिष वाकोडेची बराबरी करायलेत. म्हणून त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की 2 मिनिटात तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगून आमच्या आशिष वाकोडेच्या आणि परभणीकरांच्या सर्व मागण्या तुम्ही मान्य करू शकतात. पण तुम्ही तसं करत नाहीत. तुम्ही ह्या आंदोलनाला हसी मजाक मध्ये घेत आहेत आणि जे आमचे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी इझी गोईंग घेत आहेत आणि पोलिसांना समोर करून आमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आंबेडकरी संघटनेचं आंदोलन बदनाम करण्याचं महाराष्ट्र सरकारचं हे कुटील डाव आहे आणि परभणीचे भाडखाव पोलीस त्यांचा दलाल आहेत. अशा पद्धतीचा निषेध आपल्याला या ठिकाणी करायचा आहे
आणि अतिशय शांततेनं मुंबईच्या दिशेने आपल्याला जायचंय। कोणती पुराणाची विनंती आहे, कोणी या ठिकाणी गडबड करू नका। आपल्या माया बहिणीला आपल्याला सही सलामत मुंबईला जायचंय आणि मुंबईला जाऊन आशिष वाकोडेच्या नेतृत्वात जे आपला डिमांड ड्राफ्ट आहे, ज्या आपल्या मागण्या आहेत, त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला हे आंदोलन दिल्लीपर्यंत घेऊन जायचंय। आणि दिल्लीचे जे पंतप्रधान आहेत अमित शहा आणि गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, या तिघायला आंबेडकरी समाजाची ताकद आपल्याला येत्या काळात दाखवून द्यायची। म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, सर्व गटतट या ठिकाणी सोडून ह्या लॉंग मार्च मध्ये सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई शाखा सांस्कृतिक विभाग जिल्हा नांदेडच्या वतीने येत्या 8 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील विसावा पॅलेस येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देणाऱ्या काही महिलांचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विभाग प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे व जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांनी दिली आहे। मी गंगाधर कोंडेबा वडणे, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई सांस्कृतिक शाखा जिल्हा नांदेडचा जिल्हाध्यक्ष। या ठिकाणी नांदेडमध्ये 8 फेब्रुवारीला माता रमाई यांची जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीनं विसावा पॅलेस या ठिकाणी आम्ही साजरी करणार आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारतजी वानखेडे, तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुमार गजभारे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 8 फेब्रुवारीला आम्ही या ठिकाणी फार मोठ्या उत्साहाने माता रमाईची जयंती साजरी करणार आहोत। माता रमाईच्या लेखी हा पुरस्कार सुद्धा काही महिलांना आम्ही देणार आहोत आणि सर्व कलावंताच्या वतीनं त्यांना आदरांजली पर गीताच्या माध्यमातून त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्याचं काम या 8 तारखेला विसावा पॅलेस या ठिकाणी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहे। मी सर्व नांदेडकर आणि इथल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांना मी असे आवाहन करतो की 8 फेब्रुवारीला ठीक सकाळी 11 वाजता या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय भीम। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरिता राष्ट्रीयकृत बँक अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करत आहेत। याचा राज्यातील सर्वच ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन MSCB कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी कोल्हापूर परिमंडल कार्यालयातील घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले। दरम्यान मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना व इतर प्रमुख कामांचा आढावा घेतलाय। तत्पूर्वी ग्राहक संघटना उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात। मी महावितरणचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सोलर पार्क आणि रूफटॉप सोलर हा प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना, तर ह्या 2 योजनांचा जनतेने लाभ घ्यावा आणि यासाठी जी काही लागेल ती मदत आमचे सर्व वितरणचे सर्व अधिकारी करतील यासाठी हा प्रयत्न होता। आज जे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 5000 लोकांनीच रूफटॉप सोलरचा लाभ घेतलाय, तो जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि ह्याला जी सबसिडी आहे 1 मेगावॅटला 30,000, 2ला 60,000 आणि 3 मेगावॅटला 78,000 आणि त्याच्या वरच्या मेगावॅटसाठी सुद्धा वरती नाही आहे, पण त्याच्यासाठी 7% व्याजदराने नॅशनलाइज बँकांचं कर्ज मिळतं। अगदी पत्र्याचं घर असेल त्यांना सुद्धा ही त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवता येईल अशी योजना आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या 44 उपकेंद्राजवळ 53 ठिकाणी साधारण 170 मेगावॅटचे सोलर पार्कचे प्रोजेक्ट चालू झालेत। त्यातले 2 जे झालेले आहेत त्याच्यामध्ये किणी आणि वाठार या 2 ठिकाणी 5 मेगावॅटचं काम पूर्ण झालेलं आहे। तर ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे आता 4 दिवस
अल्टरनेट किंवा 3 रात्री जे लाईट मिळतो तर दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळावी यासाठी या सोलर पार्कचं नियोजन आहे. आणि मागेल त्याला सौर पंप ही शेतकऱ्यांना आणि त्याच्यामध्ये 2 ओपन कॅटेगरी मागासवर्गीय कॅटेगरींना मागेल त्याला कृषी पंप ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. त्याच्यामध्ये जे 5 एकरला 3 HP आणि त्याच्यावरती 5 HP आणि 7 HP त्याच्यामध्ये थोडासा बदल करून आपल्या इथे जरा नदीकाठची किंवा ग्राउंड वॉटर टेबल जिकडे जास्त आहे अशा ठिकाणी 5 एकरला 5 HPचा पंप मिळावा आणि 60 ठिकाणी 10 HPचा असा आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि या महावितरणचे जे मुख्य CMD आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि मला वाटते त्याच्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आणि हे सोलर जे रूफटॉप सोलरचं काम आता सरकारी सगळ्या जागांवर मेढाच्या मार्फत चालू झालेलं आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल असेल, कोर्ट, कलेक्टर ऑफिस, न्यायालय या सगळ्या ठिकाणी आता ही सौर पॅनलची उभारणी होत आहे. तर माझं नागरिकांना आवाहन आहे की याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. ठोस आश्वासनानंतर कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या पंचकृषी क्रीडा संकुल कृती समितीने बेमुदत सुरू असलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. पेठवड गावात क्रीडा संकुल व्हावी अशी मागणी गेली 15 वर्ष होत आहे, पण शासन स्तरावर याची दखल घेतली जात नव्हती. तहसीलदार सुशील बेलेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन 15 दिवसात जमीन हस्तांतरित करू असे सांगितले. तर आमदार माने यांनी क्रीडा संकुलासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी निमंत्रक विजय अपराध, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, सुराज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील, सुभाष जाधव, महेंद्र शिंदे, वैभव कांबळे, सरपंच सचिन कांबळे उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी यांनी आज इथं आंदोलन चालू केलेलं आहे. खरं की आज पूर्वी व्हायला पाहिजे होतं हे क्रीडा संकुल, परंतु ठीक आहे, काय अडचणी होत्या आणि त्या अडचणीवर राहिलं होतं. परंतु गेली 2-3 महिन्यापासून आपला साहेब, मी, बाबांसह आणि पदाधिकारी मंडळी याला पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला समजण्यात आलं की सदरची जागा ती पाटबंधाऱ्याकडनं कलेक्टरकडे ती ताब्यात आलेली. फक्त आता क्रीडा विभागाला ती हस्तांतर करणं एवढाच प्रश्न बाकी आहे आणि त्याचं प्रोसिजर कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते जागा ताब्यात घ्यावी याचं काम चालू केलेलं आहे. आता नजीकच्या ते 18 दिवसामध्ये ते कलेक्टरकडून जागा क्रीडा विभागाच्या ताब्यात येईल आणि नंतर आपलं हे प्रोसिजर चालू होईल. आता 2-2.5 कोटी रुपयाचा त्याला फंड आहे, परंतु फंडाची काही गरज नाही. फंड जरी असला नसला तरी देखील आपण विशेष बाब म्हणून आपण त्याला पैसे देऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने आज मी आपण तहसीलदार साहेबांनी आम्ही सर्वांनी क्रीडाधिकाऱ्यांना विनंती केली आपल्या साहेबांना, बाबांना, सर्व उपोषण करताना की तुम्ही 15 दिवस आम्हाला हे स्थगिती ठेवा. 15 दिवसात ती जमीन ताब्यात म्हणजे कलेक्टरनी क्रीडा विभागाच्या
अधिकाऱ्यांना ते हस्तांतरित करावी आणि केवढ्या भागाचं मागायला लागावं आणि ताबडतोब प्रोसिजर करून पूर्णपणे आता तहसीलदार साहेबांनी देखील इथं हे पत्र दिलेलं आहे की आम्ही 15 दिवसात इथं हे जागा कब्जात घेऊन कब्जात नाही कलेक्टर हस्तांतर करतो केवढ्या भागाला, तर तसं पत्र माननीय आपल्या अप्पासाहेबांना आम्ही करतोय. आणि म्हणून आम्ही विनंती केली की तुम्ही एक 15 दिवस ते आंदोलन स्थगित करा. आपण जरी आंदोलन स्थगित झालं तरी आपण सर्वांनी त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. उपोषण संपलं आणि आपण गेलो असं होत नाही. मी त्यांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी मिटिंग लावतोय सोमवारी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ताबडतोब त्या अधिकाऱ्यांना त्या भागात सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलून तिथेही आदेश काढावा अशा पद्धतीची विनंती करणार आहे. सोमवार लागेल किंवा मंगळवार लागेल, तर त्या 2-4 दिवसात त्याचा पाठपुरावा करून ही जमीन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात कशी मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि त्या दृष्टीनं आज आपण माननीय कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबांनी स्वतः इथे येऊन तिची फार मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तात्काळ ही जागा मदत घेण्याचं आणि जिल्हा क्रीडा विभागाला द्यायचे असलेले निर्णय घेतात आणि त्याचं पत्र आपण आता या मंडळींना कृती समितीत देतो ते त्यांनी स्वीकारावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही लोकजागृती करणारी व क्रांतीला हाक देणारी होती. तसेच ती भारतीय समाजाला बहिष्कृत भारतापासून प्रबुद्ध भारताकडे नेणारी होती. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी आजची पत्रकारिता ढासळत असताना बाबासाहेबांच्या लोकपत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांनी नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकपत्रकारितेतील अंतरंग या विषयावर डॉक्टर गोनारकर बोलत होते. नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र नांदेड यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकपत्रकारितेची अंतरंग या विषयावर मी आज इथे बोलण्यासाठी आलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओळख अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, घटनाकार अशी जशी आहे तशी एक लोकपत्रकार म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे. बाबासाहेबांनी 1955 पासून ते जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत पत्रकारिता केलेली आहे. मूकनायकची सुरुवात 1920ला झाली आणि त्याचा आता वर्धापन दिन येतो आहे 31 जानेवारी 1920. आता मूकनायक नंतर बहिष्कृत भारत नंतर समता, जनता आणि मग त्याचंच रूपांतर प्रबुद्ध भारत, असं बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रवास आहे. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रवासाचा विचार करताना त्या शीर्षकामधून देखील बाबासाहेबांच्या एकूणच चळवळीचा देखील आपल्याला मार्गक्रमण, त्याची दिशा कळून येते. मूकनायक आणि मग बहिष्कृत भारत. हा बहिष्कृत भारत कशाच्या माध्यमातून, ही जी जनता आहे त्याला समतेचं तत्व दिल्याच्या नंतर त्याची वाटचाल प्रबुद्ध भारताकडे कशी होते याचं एक वस्तुपाठ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून दिला. बाबासाहेबांची पत्रकारिता ही लोकपत्रकारिता होती. बाबासाहेबांची पत्रकारिता ही समाजाला एक दिशा देणारी होती आणि त्याच्यामध्ये सतत त्यांनी हिंदू धर्म आणि भारतीय समाज याची चिकित्सा केली. मूकनायक आणि बहिष्कृत भारतमध्ये अतिशय कठोर समीक्षा केली, पण तरी देखील हा समाज बधत नाही आणि म्हणून राजकीय न्याय हक्कासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याचं प्रतिबिंब आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतं. जनतेचं आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे, कारण जनता हे वर्तमानपत्र 1930 पासून दीर्घकाळपर्यंत होतं त्याचं प्रबुद्ध भारतात रूपांतर होईपर्यंत. आणि म्हणून गोलमेज परिषदेचा वृत्तांत असेल, धर्मांतराच्या घोषणेचा मुद्दा असेल, ही सगळे वृत्तांत आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतात. आणि प्रबुद्ध भारतचा धम्मदीक्षेचा विशेषांक असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रबुद्ध भारतामध्ये पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकमन, समाजमन घडवण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जो एक अभियान मांडलेलं होतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या पत्रकारितेमध्ये पाहायला मिळतं. आजची जी पत्रकारिता आहे, बहुजन पत्रकारिता, दलित पत्रकारिता, त्याचं उगमस्थान आंबेडकरांच्या पत्रकारितेमध्ये आहे. आणि ही पत्रकारिता आजही दिशादर्शक आहे. त्याच्यामध्ये मांडलेले प्रश्न, त्याच्यामध्ये मांडलेले विचार, त्याच्यामध्ये मांडलेलं दिग्दर्शन, समाजाची मीमांसा ही आजही तितकीच उपयुक्त आहे. त्याचं पुन्हा पुन्हा परिशीलन करून भारतीय समाजाला एका वेगळ्या संकटातून वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ही दिशा देणारी, ही प्रेरणा देणारी अशी पत्रकारिता, या संबंधाने इथे काही बोलता आलं याचा आनंद आहे.
व्याख्यानाचा उद्देश काय? विचारांचा जागर करणं हाच उद्देश नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राचा आहे. त्याच जागरातली ही एक ज्योत म्हणा, हा एक दीप म्हणा, प्रज्वलित करण्याची विनंती आम्ही गोणारकर सरांना केली होती आणि अतिशय सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असं उदाहरणांच्या सहित आंबेडकरांची पत्रकारिता याच्यावरती त्यांनी भाष्य केलं. अप्रतिम भाषण केलं. माझी इच्छा असते की विद्यार्थ्यांनी हे सगळं ऐकावं. पण विद्यार्थी जरा संख्येने कमी येतात ही खंत ही असते, कारण विद्यार्थ्यांनी ऐकल्याचे खरेच बदल फार जास्त होतील असं वाटत नाही. आणि इतके सुंदर तऱ्हेने एक्सप्लेन करून त्यांनी सांगितलं की यूट्यूबवरती जर लोकांनी ऐकलं असेल तर त्यांना सुद्धा ते आवडेल. आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या विचारांचा जागर आम्ही रिसर्च सेंटरमध्ये करत असतो. तीच आमची इच्छा आहे की विचार लोकांच्या पर्यंत जावेत, लोकांना विचार करायची सवय लागावी आणि मग त्यांनी योग्य अयोग्य असं विचार करायला शिकावं. इतक्यासाठीच हे रिसर्च सेंटर काम करते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले बसस्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एसटीची अन्यायकारक भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल असा इशारा जिल्हा प्रमुख चौगुले यांनी दिलाय आणि मागणीचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, महिला उपजिल्हा प्रमुख सुवर्णा धनवडे, तालुका प्रमुख उषाताई चौगुले यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही कुणाच्या बापाची एसटी भाडेवाढ झालीच पाहिजे, एसटी भाडेवाढ झालीच पाहिजे, एसटी भाडेवाढ झालीच पाहिजे। ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। परिवहन मंडळाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। एसटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, एसटी भाडेवाढ झालीच पाहिजे, एसटी भाडेवाढ झालीच पाहिजे। महाराष्ट्र सरकारनं एस टी महामंडळाची जी दरवाढ आज केलेली आहे ती अन्यायकारक आहे। कारण एस टीमधनं जो प्रवास करणारा जो व्यक्ती आहे ती सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आहेत आणि त्यांच्यासाठी ही दरवाढ निश्चितपणानं चुकीच्या पद्धतीची आहे। माझी सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे की दरवाढ निश्चितपणानं तात्काळ त्यांनी माघार घ्यावी, नसेल तर या आंदोलनाची तीव्रता मोठी केली जाईल। सरकारने निवडून यायच्या अगोदर लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार असं सांगितलं आणि निवडून आल्यावर त्यांनी एक रंग दाखवला की परत आणि 15% वाढवलं। हे आम्हाला मान्य नाही आहे, त्यामुळे आम्ही इथून पुढे आणि तीव्र आंदोलन करेन, हे तुम्ही लक्षात ठेवा। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।